तर या सगळ्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य भारतीयांना मात्र महागाईचे चटके बसलेले आहे आणि त्यातच आता गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी या शहरातील छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा सिलेंडर दुकानदारांकडून सिलेंडर नाकारल्यानं मोठा फटका थेट हॉटेल व्यावसायिकांना बसलाय। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। बघूया। इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्या वाढत्या संघर्षामुळे आता भारतीयांना सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे। गॅस सिलेंडरचे भाव तर वाढलेलेच आहेत, परंतु आता व्यावसायिकांना सुद्धा सिलेंडर मिळणार नाही। त्यामुळे आता व्यावसायिकांचे सुद्धा धाबे जाणवलेले आहे की नेमकं आपण व्यवसाय करायचा तो कसा। आपल्यासोबत काही व्यावसायिक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ, ते काय सांगणार आहे, काय सांगाल? नमस्कार। सध्या केंद्रामधून तर अशी माहिती आहे की 2 आठवडे आपल्याकडे कोणताही पुरवठा बंद होणार नाही, परंतु सध्या परिस्थितीमध्ये आता जे आम्ही माहिती घेतली त्यानुसार असं कळलं की कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे स्थगित करण्यात आलेला आहे। तर हा स्थगित केलेला पुरवठा जो आहे, तर मग व्यावसायिकांनी करायचं का, त्यांनी आपला उदरनिर्वाह करायचा कसा, मग त्यांच्याकडे कोणती उपाययोजना केली आहे त्यासाठी। आणि तुम्ही परवानगी देत नाही, कमर्शियल सिलेंडर वापरा, डोमेस्टिक वापरू नका, मग गाड्या जाळू नका, धूर होते, प्रदूषण होते, त्याचाही तुम्ही मुद्दा उचलता। मग तशा परिस्थितीमध्ये व्यवसायाने करायचं का, तुम्हीच सांगायचं। मला एक सांगा, समजा केंद्राने जर पूर्णपणे बंदी जर केली उदाहरणार्थ आणि तुम्हाला जर सिलेंडर मिळाले नाही तर तुम्ही त्याच्यावर काय उपाय करणार? उपाय काय, आता मग त्याच्यावर गाड्या जाळावं लागेल, दुसरा उपाय काहीच नाही। बंद करावं लागेल, त्यावेळेला बंद करावं लागेल। आणि त्या हॉटेल व्यवसाय जर बंद झाला तर एका हॉटेल व्यवसायाच्या पाठीमागे कमीत कमी 10 ते 12 कुटुंबाचे उदरनिर्वाह चालतो। मग त्यांचं काय करायचं, त्यांनी कुठं जायचं, उपासमारीची पाळी। उपासमारीची पाळी येईल। आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक होते, त्यांचं म्हणणं असं आहे की सिलेंडर जर बंद झाले तर उद्योग बंद करावा लागेल आणि या उद्योगावर जे 10 ते 20 कामगार त्यांचे काम करतात, त्यांचं पोट त्याच्यावर भरते, त्यांना सुद्धा बंद व्हायची वेळ येणार, म्हणजे एकंदरीत उपासमारीची पाळी येणार असं त्यांचं म्हणणं आहे। NDTV मराठी करता मनीष रक्षमवार, गडचिरोली।